नमस्कार मित्रांनो. रामपूर नावाचे एक छोटेसे गाव होते जे डोंगरांनी वेढलेले होते. गाव विरळ लोकवस्तीचे होते. ते एका दुर्गम भागात वसलेले होते. त्याकडे जाणारा फक्त एक छोटासा रस्ता होता. आजूबाजूला बहुतेक भाग ओसाड होता. मैलांपर्यंत फार कमी पिके किंवा झाडे दिसत होती. गावात फक्त एक मोठे पिंपळाचे झाड होते. त्याची सावली दाट आणि थंड होती. उन्हाळ्यात त्याच्या सावलीत बसणे आनंददायी होते, पण गावात कोणीही त्याच्या जवळ जाण्याचे धाडस करत नव्हते, कारण एक लोभी आणि कंजूस व्यापाऱ्याच्या घराच्या भिंतीला लागून पिंपळाचे झाड होते. तो त्या झाडाला आपली मालमत्ता मानत असे आणि कोणालाही त्याच्या सावलीत बसू देत नसे. गावातील धोबी आठवड्यातून एकदा व्यापाऱ्याच्या घरातले कापड गोळा करत असे. ते धुवून वाळवत असे आणि काही दिवसातच परत करत असे. त्या बदल्यात व्यापारी त्याला काही रुपये देत असे. एके दिवशी धोबी व्यापाऱ्याच्या घरातील कपडे गोळा करण्यासाठी गेला. ते गाढवावर लादत असे आणि निघून जात असे. एके दिवशी दुपारची वेळ होती. सूर्य तळपत होता. उष्णता केवळ मानवांनाच नाही तर प्राण्यांनाही त्रास देत होती. प्रत्येकाची अवस्था भयानक होती. जेव्हा धोबी व्यापाऱ्याच्या घरातून बाहेर पडला तेव्हा त्याला एका पिंपळाच्या झाडाची थंड दाट सावली दिसली. कडक उन्हात पिंपळाच्या झाडाची थंड दाट सावली पाहून धोबी भारावून गेला. त्याने विचार केला, जर मला या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घेता आली तर आनंद होईल. असा विचार करून धोबी झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. थंड वारा आणि सावलीमुळे तो लगेच झोपी गेला आणि तो घोरायला लागला. तेवढ्यात व्यापारी काही कामासाठी घराबाहेर पडला. पिंपळाच्या झाडाखाली धोबी इतका आरामात विश्रांती घेत असल्याचे पाहून तो संतापला. त्याने त्याला लाथ मारून जागे केले आणि ओरडला, तुम्हाला या ठिकाणी झोपण्याची परवानगी कोणी दिली? तो बिचारा धोबी घाबरून उभा राहिला. तो खूप लाजला आणि डोके वाकवत म्हणाला, मालक, कृपया मला माफ करा. मी थकलो होतो. खूप गरमीही होती. पिंपळाच्या झाडाच्या थंड सावलीमुळे मी प्रतिकार करू शकलो नाही, म्हणून मी थोडा वेळ त्याखाली बसलो. मला कधी झोप लागली हे मला कळले नाही. हे ऐकून व्यापारी आणखीन रागावला. तो ओरडला, ही जमीन तुमची नाही. संपूर्ण गावाला माहीत आहे की हे झाड माझे आहे. मी कोणालाही त्याखाली उभे राहू देत नाही. धोबी म्हणाला, मालक, मी वर्षानुवर्ष तुमचे कपडे धुत आहे. माझे वडीलही तुमची सेवा करायचे. मी तुमच्या झाडाच्या सावलीत काही तास विश्रांती घेतली तरी तुमचे काय नुकसान झाले? माझ्या कामाच्या बदल्यात मी किमान एवढा तरी पात्र आहे. हे ऐकून तो व्यापारी गर्विष्ठ झाला आणि म्हणाला, जर तुम्ही आमचे कपडे धुतले तर तुम्हाला त्याचा मोबदला मिळतो. हे काम मोफत नाही. या झाडाच्या सावलीत तुम्हाला क्षणभरही विश्रांती घेण्याचा अधिकार नाही. या जगात काहीही मोफत नाही. व्यापाऱ्याकडून हे ऐकून धोबीने आश्चर्याने विचारले, या झाडाच्या सावलीसाठी तुम्ही मला पैसे द्याल का? व्यापाऱ्याने उत्तर दिले, तुम्ही अगदी बरोबर आहात. व्यापाऱ्याने पैसे कमवण्याचा एक अनोखा मार्ग शोधून काढला होता. धोबीने विचारले, तर या पिंपळाच्या झाडाच्या सावलीची किंमत काय आहे? व्यापाऱ्याने उत्तर दिले, जर तुम्हाला झाडाची सावली खरेदी करायची असेल तर तुम्हाला 1000 सोन्याचे नाणे द्यावे लागतील. मी ते 1 पैसाही कमी करणार नाही. धोबी आश्चर्याने उडी मारली. क्षणभर विचार करून तो म्हणाला, ते खूप जास्त आहे. मी तुम्हाला झाडाच्या सावलीसाठी फक्त 200
सोन्याचे नाणे देऊ शकतो. त्या दोघांनाही काही वेळ वाद घातला. व्यापारी मूर्ख धोबीकडून शक्य तितके पैसे काढण्याचा प्रयत्न करत होता, तर धोबी व्यापाऱ्याला झाडाच्या थंड सावलीसाठी जास्त पैसे देण्यास तयार नव्हता. थोड्याशा चर्चेनंतर धोबीने पिंपळाच्या झाडाच्या सावलीसाठी 500 सोन्याचे नाणे देण्याचे मान्य केले. व्यापाऱ्याने त्याची ऑफर स्वीकारली. एवढी मोठी रक्कम मोफत मिळाल्याने तो आनंदी झाला. उद्या गावकऱ्यासोबत साक्षीदार म्हणून एक लेखी करार केला जाईल आणि धोबी व्यापाऱ्याला पिंपळाच्या झाडाच्या सावलीसाठी रोख रक्कम देईल असेही ठरले. दोघेही लेखी करारावर स्वाक्षरी करतील. त्यानंतरच पिंपळाच्या झाडाची सावली धोबीची मालमत्ता होईल. प्रकरण मिटल्यानंतर धोबी विचारात बुडालेला घरी परतला. दरम्यान व्यापाऱ्याला खूप आनंद झाला की त्याने धोबीला फसवले आहे आणि त्याच्याकडून मोठी रक्कम वसूल करणार आहे, जी त्याला मोफत मिळत होती. शेवटी झाडाच्या सावलीला काही किंमत असते का? आणि ती अशी होती ज्याखाली तो किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही कधीही बसला नव्हता. व्यापाऱ्याने त्या पैशातून एक शेत विकत घेण्याचे ठरवले. त्याने धोबीला फसवले होते, पण धोबी व्यापाऱ्याला वाटले तितके मूर्ख नव्हता. त्याने सूड घेण्यासाठी एक योजना आखली होती. घरी पोहोचल्यावर धोबीने त्याचे गाढव त्याच्या जागी बांधले. त्याने गाढवावरील कपडे उतरवले आणि बाजूला ठेवले. तो त्याच्या पत्नीला म्हणाला, ऐक भाग्यवान, तुझे सोन्याचे दागिने मला दे. मला ते गहाण ठेवायचे आहेत आणि सोनाराकडून काही पैसे घ्यायचे आहेत. हे ऐकून त्याची पत्नी आश्चर्यचकित झाली आणि विचारू लागली, तुला अचानक इतक्या मोठ्या रकमेची गरज का पडली? धोबी म्हणाला, मला व्यापाऱ्याच्या घराबाहेर असलेल्या पिंपळाच्या झाडाची सावली विकत घ्यायची आहे. मी या कडक उन्हाळ्यात त्याखाली विश्रांती घेईन. हे ऐकून धोबीच्या पत्नीला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तिला आश्चर्य वाटले की तिच्या पतीचे मन हरवले आहे का? कोणी कधी झाडाची सावली विकत घेतली आहे का? झाडाची सावली मालमत्ता मानली जाऊ शकते का? तिने धोबीला हे मूर्खपणाचे काम करू नये म्हणून पटवून देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तुमचे दागिने गमवाल, कारण कोणीही तुमच्याकडून पुन्हा कधीही झाडाची सावली खरेदी करणार नाही आणि तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार नाहीत. पण धोबी कायम राहिला. त्याने त्याच्या पत्नीचे ऐकण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याची पत्नी पुढे म्हणाली, माझा सल्ला आहे की तुम्ही दागिने विकून काही शेत जमीन खरेदी करा. त्यावर पिके लावा, ज्यामुळे तुम्हाला जास्त नफा मिळेल आणि तुम्ही श्रीमंत व्हाल. धोबी म्हणाला, हे बघा भाग्यवान, सर्वप्रथम मी धोबी आहे. हे एकमेव काम आहे जे मला माहीत आहे. मी एका रात्रीत शेतकरी होऊ शकत नाही. नांगरणी, पेरणी आणि पीक विकणे माझ्या क्षमतेबाहेर आहे. मी या झाडाच्या सावलीतून 6 महिन्यात जितके पैसे कमवू शकतो तितके 10 वर्षाच्या शेतीतही मी कमवू शकत नाही आणि त्यानंतर मी तुमचे दागिने तुम्हाला परत करेन. धोबीच्या पत्नीला समजले की तिचा नवरा आपला विचार बदलणार नाही, म्हणून तिने आणखीन वाद घातला नाही. शांतपणे तिने दागिन्याचा डब्बा आणला आणि तो तिच्या नवऱ्याला दिला. धोबी गावातील सोनाराकडे गेला आणि दागिने गहाण ठेवून त्याच्याकडून त्याने सोनाराकडून 500 सोन्याची नाणी उधार घेतली आणि त्याचे दागिने गहाण ठेवले. दुसरे दिवशी पूर्वनियोजित वेळी धोबी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सोन्याच्या नाण्यांनी भरलेली बॅग घेऊन आला. व्यापारी आधीच उपस्थित होता.
इतर अनेक गावकरीही उपस्थित होते. या विचित्र व्यवहाराने सर्वांना आश्चर्य वाटले. गावभर अशी बातमी पसरली होती की धोबीने व्यापाऱ्याकडून पिंपळाच्या झाडाची सावली विकत घेतली आहे. व्यापाऱ्याने आधीच लेखी करारात असे नमूद केले होते की तो त्याच्या पिंपळाच्या झाडाची सावली 500 सोन्याच्या नाण्याच्या बदल्यात धोबीला विकणार आहे. दोघांपैकी जो कोणी करार मोडण्याचा प्रयत्न करेल तो दुसऱ्या माणसाला दंड म्हणून 1000 सोन्याची नाणी देईल. व्यापाऱ्याने करारावर स्वाक्षरी केली. तथापि धोबी अशिक्षित असल्याने त्याने डाव्या अंगठ्याचा ठसा लावला. सरपंचाने साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली. उपस्थित सर्वांनी करार पाहिला. त्यानंतर धोबीने सावकाराला झाडाच्या सावलीची किंमत 500 सोन्याची नाणी दिली. उपस्थित सर्वांना वाटले की व्यापारी खूप हुशार आहे. त्याने त्या गरीब निष्पाप धोबीला लुटले होते. त्या दिवसापूर्वी कोणीही ऐकले किंवा पाहिलेही नव्हते की झाडाची सावली विकता येते. त्या दिवसापासून धोबीचा दिनक्रम दुपारपासून संध्याकाळपर्यंत झाडाच्या सावलीत एका खाटेवर झोपण्याचा झाला. तो आपल्या गाढवाचा दोरही खाटेला बांधत असे. गाढव अधूनमधून मोठ्या आवाजात ओरडू लागायचे. अनेकदा व्यापारी विश्रांतीसाठी झोपायचा किंवा आपल्या पत्नी आणि मुलांशी महत्त्वाचे संभाषण सुरू करायचे तेव्हा गाढव त्याची निरर्थक गाणी गाऊ लागायचे. हा आवाज व्यापाऱ्यासाठी डोकेदुखी बनला होता. सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे आकाशात सरकत असताना झाडाची सावली सरकत असे आणि धोबीही त्याच्या खाटेला त्यासोबत हलवत असे. परिणामी तो व्यापाऱ्याच्या घराच्या भिंतीजवळ बसायचा. व्यापाऱ्याला स्वतःच्या घरात मोठ्याने बोलण्याची भीती वाटत होती, कारण भिंतीला टेकून बसलेला धोबी त्याला ऐकेल अशी भीती होती. शिवाय धोबी इतर गावकऱ्यांना आणि मुलांनाही त्यांच्यासोबत येण्याचे आमंत्रण देत असे. सर्वजण पिंपळाच्या झाडाच्या सावलीत धोबीसोबत बसून गप्पा मारत आणि हसत असत. मुलेही तितकीच गोंधळलेली होती. ही परिस्थिती व्यापाऱ्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी एक मोठी समस्या बनली होती. शेवटी एके दिवशी कंटाळून व्यापाऱ्याने धोबीला भेटण्याचा निर्णय घेतला. व्यापाऱ्याने धोबीशी बोलायचे ठरवले. तो म्हणाला, तुम्हाला माझे घरही ताब्यात घ्यायचे आहे का? तुमचे गाढव आणि तुमच्या ओळखीचे सर्वजण आमच्या विश्रांती आणि कामात अडथळा आणत आहेत. हे ऐकून धोबी हसला आणि म्हणाला, महाराज, असं काही नाहीये. मी फक्त पिंपळाच्या झाडाच्या सावलीत बसतो. सूर्य पश्चिमेकडे सरकताच झाडाची सावली तुमच्या घराकडे सरकते आणि तुमच्या भिंतीवर पडते. मी कधीच पुढे जाणार नाही. व्यापारी काही काळ गप्प राहिला, पण आतून त्याचे मन अस्वस्थ होते. या संकटातून स्वतःला कसे सोडवायचे हे त्याला कळत नव्हते. मग एके दिवशी अखेर त्याचा जीव वाचला. अचानक धोबी गायब झाला. अनेक दिवसापर्यंत गावात कोणीही त्याला पाहिले नाही. त्याच्या पत्नीलाही तो कुठे गेला आहे याची कल्पना नव्हती. धोबी अनेक दिवसासाठी गेला तेव्हा व्यापारी खूप आश्चर्यचकित झाला. तो लोकांसमोर आपला आनंद लपवत असे, पण आतून तो विचार करत असे, बरं, आता मी या संकटातून मुक्त झालो आहे. पण एके दिवशी जेव्हा व्यापारी त्याच्या दुकानातून परतला आणि जेवणासाठी घरी आला तेव्हा तो नेहमीप्रमाणे धोबी तेथे बसलेला पाहून आश्चर्यचकित झाला. त्याच्या भोवती मोठी गर्दी जमली होती. जेव्हा व्यापारी जवळ आला तेव्हा त्याने पाहिले की धोबीकडे 1 डझन शेळ्या, मेंढ्या, 2 कुत्रे, 2 म्हशी देखील होत्या. त्याचे गाढव
आधीच तेथे होते. सर्व प्राण्यांच्या एकत्रित आवाजाने एका विचित्र गोंधळ निर्माण झाला. व्यापारी रागाने ओरडला, तुम्ही हे काय नाटक करत आहात? धोबीने उत्तर दिले, हे नाटक नाहीये मालक. हे सर्व माझे प्राणी आहेत. कारण माझ्या घरात पुरेशी जागा नाही, म्हणून ते या पिंपळाच्या झाडाच्या सावलीत राहतील. हे ऐकून व्यापारी रागाने लाल झाला. तो आधीच धोबीला एकट्याने कंटाळला होता आणि आता तो त्याच्या प्राण्यांना सोबत घेऊन आला होता. व्यापारी ओरडला, तू त्यांना माझ्या जमिनीवर कसे ठेवू शकतोस? मी तुम्हाला फक्त झाडाची सावली विकली आहे, जमीन नाही. हे ऐकून धोबी हसला आणि म्हणाला, तुम्ही बरोबर आहात. मी फक्त झाडाच्या सावलीचाच वापर करत आहे. जर तुम्हाला काही आक्षेप असेल तर तुम्ही तुमची जमीन दुसरीकडे हलवू शकता. हे ऐकून सर्वजण हसायला लागले. व्यापाऱ्याला स्वतःचा खूप हुशार वाटत होते, पण धोबी त्याच्यापेक्षा हुशार होता. तो चिडून म्हणाला, माझी जमीन इथेच राहील. तुम्ही तुमची सावली दुसरीकडे कुठेतरी घेऊन जा. हे ऐकून धोबी पुन्हा हसला आणि म्हणाला, मग मी पिंपळाचे झाड माझ्यासोबत घेऊन जाईल, कारण ते झाडच सावली देते. हे ऐकून सावकार आणखीनच अस्वस्थ झाला. त्याच्या पूर्वजांनी लावलेले झाड तो कसे तोडू शकतो? त्याने आपल्या कुटुंबाशी, मित्राशी आणि नातेवाईकाशी सलामसलत केली. नंतर धोबीशी झाडाची सावली विकण्याचा करार मोडण्याचा निर्णय घेतला. आता व्यापाऱ्याकडे धोबीला दंड भरण्याशिवाय पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी अस्वस्थ व्यापाऱ्याने धोबीशी केलेला करार मोडला आणि दंड म्हणून त्याला 1000 सोन्याची नाणी दिली. त्याचे पैसे दुप्पट परत मिळाल्यावर तो खूप आनंदी झाला. या पैशातून त्याने आपल्या पत्नीचे गहाण ठेवलेले दागिने परत केले आणि तिला परत केले आणि त्याची पत्नी देखील खूप आनंदी होती. आता धोबीने व्यापाऱ्याला सल्ला दिला, महाराज, हे प्रकाश, पाऊस, सूर्यप्रकाश, सावली हे सर्व देवाचे देणे आहेत आणि ते आपल्या सर्वांसाठी मौल्यवान आहेत. आपण ते स्वतःकडे ठेवू नये, तर ते सर्वांसोबत वाटून घ्यावेत. आपण त्यांचा फायदा घेतला पाहिजे. व्यापाऱ्यालाही आता ते समजले होते. म्हणूनच त्या दिवसापासून त्याने कधीही कोणत्याही गावकऱ्याला पिंपळाच्या झाडाच्या सावलीत बसण्यास नकार दिला नाही. तर मित्रांनो, मला मनापासून आशा आहे की तुम्हाला ही कथा खूप आवडली असेल. तर अशा कथा पाहण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.